ओबीसी समाजाचे आरक्षण कायम राहावे यासाठी बाळापूर या ठिकाणी सकल ओबीसी समाजाच्या वतीने उद्या गुरुवार दिनांक 18 सप्टेंबर रोजी तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात येणार आहे। शासनाने नुकत्याच जाहीर केलेल्या आरक्षणाबाबत ओबीसी समाजावर होणाऱ्या अन्यायाविरोधात तसेच समाजाचे हक्काचे आरक्षण टिकवून ठेवण्यासाठी हे निवेदन दिले जाणार आहे। यासाठी उद्या सकाळी 10 वाजता बाळापूर येथील पोस्ट ऑफिस जवळ सर्व ओबीसी बांधवांनी एकत्र यावे असे आवाहन करण्यात आले आहे। या ठिकाणाहून मोटारसायकल रॅली काढून तहसीलदार कार्यालयाकडे जाऊन निवेदन सादर केले जाईल। बाळापूर तालुक्यासह शहरातील सकल ओबीसी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन माजी आमदार नारायण कव्हाणकर यांच्यासह ओबीसी बांधवांनी केले आहे। सकल ओबीसीच्या माध्यमातून ओबीसीवर जो सरकारने अन्याय केला त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आमच्या आरक्षणाला कोणत्याही प्रकारचा न धक्का लागता ते कायम ठेवणार यासाठी उद्या बाळापुरातल्या सर्व जे ओबीसी बांधव आहेत मग छप्परबंद आहेत ते मी नाव घेणार नाही, हे जे सर्वजण आहेत यांनी या मोर्चात प्रचंड संख्येने उपस्थित व्हावं आणि या ठिकाणी तहसीलदारांना निवेदन देऊ आणि आमचे जे समोरचे पाडले आहेत मग कोणाचा नातू असेल, कोणाचा मुलगा असेल, कोणाचा भाऊ असेल, कोणाची मुलगी असेल, हे ज्या आरक्षणाच्या माध्यमातून ज्या सोयी सवलती भेटतात ह्या कायम राहण्यासाठी आम्ही या ठिकाणी प्रचंड मोर्चा या ठिकाणी उद्या काढतोय। त्या मोर्चात या बाळापुरातल्या सर्व ओबीसी नागरिकांनी सहभागी व्हावं आणि या बातम्याला ते त्या ठिकाणी आमचे पुढारी जे लढतात त्यांना समर्थन करावं आणि या मागण्या अत्यंत न्याय आहे, ह्या कोणावर अन्याय करणाऱ्या नाही। आणखी कोणाला मराठ्यांना आरक्षण द्यायचं असेल तुम्ही द्या, आमचं काही म्हणणं नाही, पण आमच्या या 27% धक्का लावू नका, हेच आमची या ठिकाणी मागणी आहे। तारीख 18 उद्याचा वार बुधवार या ठिकाणी पोस्ट ऑफिस जवळून हा मोर्चा निघणार आहे। त्यासाठी या बाळापुरातील समस्त ओबीसी बांधवांनी उपस्थित राहून या मोर्चा आपल्या ज्या न्याय मागण्या आहेत त्यासाठी या ठिकाणी सर्वांनी या मोर्चात सहभागी व्हावं ही या ठिकाणी बाळापुरातल्या सर्व मान्यवरांच्या नेत्यांनी सर्व ओबीसीच्या वतीनं विनंती करतो। प्रतिनिधी अमोल जामोदे, NTV न्यूज मराठी, बाळापूर, अकोला।